बरं, त्यानंतर येते नरक चतुर्दशी. तर ह्या दिवशी अभ्यंग स्थानाचं महत्व काय आहे आम्हाला सगळ्यांना ऐकायला नक्की आवडेल, आणि कशा पद्धतीनं ते करावं शास्त्रशुद्ध पद्धतीने. विचारतात दिवाळी कधी म्हणजे पहिली आंघोळ कधी. बरोबर. कोकणात विशेषतः विचारण्याची पद्धत आहे, पहिली आंघोळ कधी, बरोबर. अभ्यंग स्नान कधी. काय झालं आणि वेळ काय आहे यावेळेच्या अभ्यंग हा स्थानाची? सांगतो ना, नरक चतुर्दशी ही महत्वाची आहे. आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी हा दिवस आहे सोमवारी 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आहे. बघा, पंचांग करताना चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी पाहिजे. बघा, चंद्रोदयाच्या वेळी तो दिवस नरक चतुर्दशीचा असतो. आणि हे कशावरून नरक चतुर्दशी त्याच्या मागची कथा चंद्रोदय. देखील? आणि हे का सांगितलेलं आहे तर अभ्यंग स्नान करायचं. कधी करायचं? चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत. तर चंद्रोदय पहाटे 5:20 या दिवशी, कधी 20 तारखेला सोमवारी, आणि संध्याकाळी सकाळी 6:35 सूर्योदय. म्हणजे पहाटे 5:20 पासून 6:25 पर्यंत अभ्यंग स्नान करायचं आहे असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. आता हे लवकर आंघोळ करा. आता हल्ली काय झालं, ऋतुमानात बदल झालेला आहे ब्राह्मो मुहूर्ताला आंघोळ करावी असंही म्हटलं जातं. तर मग तो ब्राह्मो मुहूर्त आणि हा चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत हा नरक चतुर्दशीचा अभ्यंग स्नानाचा दिवस. अभ्यंग स्नान म्हणजे काय तर तेल, सुवासिक तेलाने शरीराला मसाज करायचा. त्यामुळे स्नायू बळकट होतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, थंडीचा सीझन असतो हा, विंटर सीझन. आपली त्वचा कोरडी होते आणि त्याला तेल लावलं तर त्वचा तेजस्वी होते. याचा मागचा आयुर्वेदिक अर्थ आहे. म्हणून अभ्यंग स्नानाला महत्व आहे. आयुर्वेदामध्ये अभ्यंग स्नानाला महत्व आहे. मग उटीन तयार करतात, पण आताची जी केमिकलची उठणं आहेत ना ती वापरू नका. तुम्ही नैसर्गिक, आम्हाला आठवतं टाकळ्याच्या बियांपासून आम्ही उठणं तयार करायचो, स्वतः करायचं उटीन तयार, आणि त्यांनी मसाज करायचा तेल लावून, सुवासिक तेल लावून, आणि नंतर गरम पाण्याने स्नान करायचं. आणि थंडी असायची, त्यामुळे थंडीमध्ये गरम पाण्याने स्नान करताना बरं वाटायचं. म्हणजे लहानपणचे दिवस आठवा. आणि मग खोबऱ्याचं जे आपण दूध काढतो, आणि हो, त्यांनी सुद्धा पद्धत आहे. ही वेगळ्या ठिकाणी वेगळी पद्धत आहे. ही मूळची महाराष्ट्रातली नाही असं म्हणतात. मूळ उद्देश तेलाची त्वचेला मसाज करणं आणि नंतर स्नान, गरम पाण्याने स्नान करणं, त्याला अभ्यंग स्नान म्हणतात. आपल्याकडे काय, प्रत्येक सणाच्या दिवशी खरं म्हणजे अभ्यंग स्नान करायचं आहे प्रत्येक सणाला. पण दिवाळीला थंडीचे दिवस असतात, स्नायू बळकट होतात, हाडं मजबूत होतात, आणि त्यामुळे अभ्यंग स्नान करायला सांगितलं आहे. आणि चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत लक्षात ठेवा, तेव्हा तो दिवस महत्त्वाचा. पण इथे काय झालं माहिती आहे का, विशेषतः नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला. आपल्याला माहिती आहे, 16 सहस्र नारी त्यांनी त्याच्या ताब्यात होत्या, आणि भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला त्या दिवशी. आणि मरताना नरकासुर म्हणाला, भगवान मला एक वर द्या. तर कृष्णाने विचारलं, काय वर देऊ? तर माझा मृत्यूदिन हा अभ्यंग स्नान करून आणि दीप प्रज्वलित करून लोकांनी साजरा करावा असं नरकासुराने म्हटलं. आणि भगवान कृष्णाने तथास्तु म्हटलं, अशी कथा आहे. पण मूळ हेतू काय, अभ्यंग स्नान करा हे सांगितलेलं आहे. आता काही ठिकाणी आपल्याला माहिती आहे, कडू कारल्याचं फळ असतं, ते पायाखाली चिरडण्याची सुद्धा पद्धत आहे. बरोबर. पण ते करा, हो ते करा. दसऱ्याला रावणाचा पुतळा जाणं सोपं आहे, पण आपल्यातला जो रावण आहे तसा आपल्यात जो नरकासूर आहे ना, त्याचा वध करायला पाहिजे. आणि त्यासाठी स्वतःलाच कृष्ण व्हायला पाहिजे. आपल्यामध्ये आळस, अज्ञान, अंधश्रद्धा हे नरकासूर लपलेले असतात ना, त्याचा वध कोण करणार? आपणच आपल्या फायद्यासाठी करायचा आहे. तेव्हा म्हणून नरकासुरानं तो वर मागितला, भगवान कृष्णाने दिल्या, म्हणून आपण अभ्यंग स्नान करतो आणि दीप प्रज्वलित करतो नरकासुराचा. नरकासुराने विचार करा, 16 सहस्र नारी बंदिस्त केल्या होत्या. भगवान कृष्णाने त्यांना सोडवलं आणि त्यांच्या आईवडिलांना निरोप पाठवले की मुलींना घेऊन जा. आईवडील यायला तयार नाही त्या काळामध्ये, माझी मुलगी नरकासुराच्या ताब्यात होती, आम्ही घेणार नाही. तर भगवान कृष्णाने, लक्षात घ्या, समाजात त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी पतित्व जाहीर केलं. ते पती झाले त्यांचे, 16 सहस्र नारींचे पती म्हणतात ना, त्या अवतारामध्ये त्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि त्या मुलींना पोटापाण्याची सोय करून दिली. हे कृष्णाचं काम आहे. बघा, भगवान कृष्णाचं चरित्र आपण वाचतो, पण त्यात एक गुण आपल्या अंगी यायला पाहिजे, यासाठी कृष्ण जयंती साजरी करायची असते.